सरकारनं डिझेल आणि पेट्रोलचे भाव मुद्दामून टप्प्याटप्प्याने वाढवण्याचं त्या ठिकाणी, परंतु इतकी महागाई या ठिकाणी वाढणारे आजपर्यंत 4 ते 5 वेळेस त्यांनी या ठिकाणी डिझेल आणि पेट्रोलचे भाव त्या ठिकाणी वाढवलेले आहेत। एकीकडे डिझेल पेट्रोलचे भाव वाढवल्यामुळं शेतकऱ्यावरती त्या ठिकाणी ताण पडू लागला। गांजासारखं आंदोलन मोठ्या प्रमाणात भेटलं, 50 पैसे सुद्धा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नफा भेटत नाही आणि अशा वेळेस शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात मध्ये या ठिकाणी अडचणीत आलेला आहे। शेतकरी अडचणीत आलेला आहे। नीट पेपरमुळं अनेक विद्यार्थ्यांवरती या ठिकाणी गदा त्या ठिकाणी आलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सरकार जे पंतप्रधान आम्हाला सांगत होते की कमी डिझेल कमी पेट्रोल वापरा आणि ते स्वतःच एक स्वतंत्र विमान घेऊन या ठिकाणी विविध देशामध्ये जातात आणि मेलेडी चॉकलेट त्या ठिकाणी वाटतात। ही भारतासाठी शर्मीची बाब त्या ठिकाणी आहे। इथला शेतकरी, इथला कष्टकरी, इथला सुशिक्षित बेकार दुःखात असताना आपला मुख्यमंत्री, आपला पंतप्रधान जर दुसऱ्या पंतप्रधानाला चॉकलेट खाऊ घालत असेल तर ही शर्मेची बाब त्या ठिकाणी आहे आणि आम्हाला असं वाटतं की सरकारनं जागेवर यावं। जे शब्द सरकारने त्या ठिकाणी दिलेले आहेत ना, ते सरकारने जागेवर यावं आणि शेतकऱ्याला समाधानकारक ही जी काही लाईन पेट्रोल पंपावरती लागलेली, आज दिवसभर शेतकरी एक एक कॅन घेऊन त्या ठिकाणी फिरतो। त्यांनी शेतीचे कामं करायचे का इथं या ठिकाणी कॅन घेऊन उभं राहायचं। अनेक ठिकाणी भांडणं मारामाऱ्या त्या ठिकाणी आपसामध्ये त्या ठिकाणी झालेलं आहे आणि याला सगळ्या सर्वस्वी जबाबदार कोण असेल तर या ठिकाणी भाजपचं सरकार आहे। या सरकारने तो टोकं ठिकाणावर त्या ठिकाणी आणलं पाहिजे। जालना शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही मोदी सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी इथं जमलेलो आहोत। आपल्याला आठवत असेल की 2020 मध्ये मोदींनी कोविडच्या काळामध्ये थाली वाजवायसाठी लोकांना सांगितलं होतं। आज LPG गॅसची खूप मोठी कमतरता, भीषण कमतरता भासत आहे। त्याच थालीमध्ये 2026 मध्ये झालमुरी आणि मेलोडी खायचं काम, मेलोडी खायची वेळ आधी जनतेवर येणार आहेत। तुम्हाला माहित असेल की गेल्या 10 दिवसामध्ये पेट्रोलचे भाव 4 वेळा वाढलेले आहेत। त्यासोबतच पहिली दुसरीचा पेपर कधी लीक होत नाही, नेटचा पेपर लीक झाला। यामुळे जवळजवळ 25 लाख विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारात ढकलण्याचं काम हे मोदी सरकारने केलेलं आहे। शेतकऱ्याला हमी भाव नाही, पेट्रोलचे भाव तर वाढायला लागले पण शेतकऱ्याला पेट्रोल डिझेल वेळेवर भेटत नाहीये। जर शेतकरी जर टिकला तर हा महाराष्ट्र टिकेल, शेतकरी जगला तर हा महाराष्ट्र जगेल। याची जाणीव करून द्यासाठी आज आम्ही मोदी सरकारची जाणीव करून आज आम्ही हा निषेध आंदोलन करत आहोत। या निषेध आंदोलनामध्ये आज आम्ही झालमुरी आणि मेलोडीचं वाटप करत आहोत।